नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज भारतामध्ये लाखो लोकांना डायबिटीजचा त्रास आहे. कुणाची शुगर लो आहे, कुणाची हाय आहे. आणि या आजारासाठी शुगरसाठी लोक लाखो रुपये खर्च करायला तयार असतात. तुम्हाला माहिती आहे का शुगरवरचं सर्वात प्रभावी औषध कोणतं आहे? तर ते आहे पाणी. होय, तुम्ही जे पाणी पिता तेच शुगरवरचं सर्वात प्रभावी असं औषध आहे. विश्वास बसत नाही ना? तर मी सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही 3 दिवस पाणी पिऊन बघा आणि त्यानंतर कुठेही जाऊन तुम्ही चेक करा. तुमच्या शरीरामधली शुगर तुम्हाला नॉर्मल झालेली दिसेल. आणि आयुष्यामध्ये तुम्हाला कधीही शुगर तुमच्या शरीरामधली वाढू नये किंवा कमी होऊ नये, म्हणजेच शरीरामधली शुगर तुम्हाला कायम नॉर्मल ठेवायची असेल, तर मी सांगितलेल्या पद्धतीनं पाणी प्यायची सवय लावा. तुमच्या शरीरामधली शुगर कधीही वाढणार नाही आणि कमीही होणार नाही, नॉर्मलच राहील. तर आपण जे पाणी पितो हे शुगरवरचं सर्वात प्रभावी औषध आहे. तर आता हे पाणी कसं प्यायचं आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असल्याने ज्याही लोकांना शुगरचा त्रास आहे, शुगर वाढते किंवा कमी होते, डायबिटीजच्या गोळ्या चालू आहेत, अशा प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा. कारण अत्यंत चांगल्या रीतीने आपलं शरीर हे आपल्या शरीरामधले आजार पूर्णपणे बरं करू शकतात. यालाच हिलिंग पॉवर ऑफ बॉडी असं म्हटलं जातं. आपलं शरीर स्वतःचे आजार स्वतः बरं करण्याची क्षमता ठेवते, फक्त आपण त्याला ते करू देत नाही. आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये हे आजार वाढत जातात. सध्या आपण अत्यंत धावपळीचं आयुष्य जगतोय. ना व्यवस्थित खायला वेळ आहे, ना पाणी प्यायला व्यवस्थितरित्या वेळ आहे. आणि यामुळेच आपल्या शरीरामध्ये अनेक आजार हे होऊ लागलेले आहेत. तर आपल्याला पाणी कशा पद्धतीने प्यायचं आहे हे मी तुम्हाला आधी करून दाखवतो. आणि असं केल्याने का शुगर तुमच्या शरीरातली कमी होते त्याचंही तुम्हाला स्पष्टीकरण देतो. तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपण जे पाणी पितो ते पाणी तुम्ही किती पाणी पित असाल, दिवसातून किती वेळा पित असाल, त्याच्याशी घेणं देणं नाही. तुम्ही पाणी कशा पद्धतीनं प्यायचं आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर काय करायचं आहे तुम्हाला मी सांगतो. एक घोट आपल्याला पाणी घ्यायचं आहे तोंडामध्ये. प्रत्येक वेळेस असं करायचं आहे आपल्याला. किती सेकंद ठेवायचा आहे हा घोट पाण्याचा आपल्या तोंडामध्ये? तर किमान 15 सेकंद आपल्याला हा घोट पाण्याचा तोंडामध्ये ठेवायचा आहे. 15 सेकंद आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं काउंट 15 पर्यंत जर तुम्ही मोजलं, 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीनं 15 पर्यंत मोजेपर्यंत तो आपल्या तोंडामध्ये आपल्याला तो पाण्याचा घोट ठेवायचा आहे.